श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आपण कितीही ठरवलं तरीही आपल्या मनासारखं जर होत नसेल। आता बघा, आपण एखादं चांगलं काम हाती घेतलं आहे, पण त्या कामामध्ये जर सतत आपल्याला काही अडचणी येत असतील, बाधा येत असतील, तर आपल्याला प्रश्न पडतो की असं का होतं की सातत्याने जर मी चांगल्या कामाकडे चालले किंवा चांगलं काम पूर्ण करण्यासाठी मनामध्ये जर एकता असेल, पण ते काही वेळा नकारात्मक गोष्टीकडे का खेचून घेते। तर त्यावेळेस आपल्याला काही उपाय सेवा करणं सुद्धा महत्त्वाचं असतं। म्हणजे बघा, आपण एखादं कितीही चांगलं करण्याचं ठरवलं आणि आपल्यासोबत जर वाईटच सातत्याने घडत असेल, तर आपण हा उपाय, हा जो प्रभावीशाली सेवा आहे, हे करून बघा। नक्की तुम्हाला काही ना काही योग्य तो मार्ग नक्की स्वामी महाराज देतील। प्रत्येकाला आज वाटतं की प्रत्येकाजवळ आपल्याजवळ पैसा असावा, अशी प्रत्येकाचं इच्छा असते। कारण पैसा सर्वस्व नसला तरी पैसा जवळ नसेल तर कोणाची म्हणजे कोणतीच गरज आपण पूर्ण करू शकत नाही। त्यासाठी प्रत्येकाजवळ पैसा असणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपल्याला सातत्याने कष्ट करणं, त्या कष्टाचं मोबदल्यात आपल्याला योग्य तो पैसा मिळणं खूप महत्त्वाचं आहे। तर अगदी छोटासा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा। कोणतीही गोष्ट केल्याने साध्य होत असतात, पण आधी आपलं करण्याची इच्छा पाहिजे, आपला त्या गोष्टीवरती विश्वास पाहिजे। खूप प्रभावी आणि खूप छोटी गोष्ट आहे जी की तुमच्या कामामध्ये जर अडथळे येत असतील, घरामध्ये जर चिडचिड होत असेल, घरामध्ये नकारात्मक शक्ती जाणवत असेल, तर तुम्ही हा छोटा उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। तर आता हा उपाय कधी करायचा, कसा करायचा, तुम्ही कोणत्याही वारी करू शकता। जर तुम्हाला सुतक वगैरे असेल तर करू नका, मासिक धर्म असेल तर करू नका, नाहीतर तुम्ही कोणत्याही म्हणजे कोणत्याही वारी हा उपाय करू शकतात। सोमवारी करू शकतात, मंगळवारी करू शकतात। पुन्हा दुसरी गोष्ट, आता कधी करावा, तुम्हाला सकाळी जर वेळ मिळत नसेल तर सकाळी करू नका, संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेस प्रदोष काळात हा उपाय छोटासा करून बघा। गाईच्या छोट्या छोट्या गवऱ्या घ्यायच्या आहेत। आता तुम्ही शहरात राहतात, जर तुमच्याकडे छोट्या गवऱ्या नसतील तर गवऱ्या नका घेऊ, म्हणजे गाईची गौरी जी असते ना, ती गौरी घेऊ नका। आणि जर तुम्ही गावाकडे असेल तर तुमच्याकडे असेल गौरी, तर गौरान गायची जी गौरी आहे, शेणाची गौरी बनवलेली, ती थोडीशी गौरी घ्यायची आहे। एक पंती घ्या किंवा तुमच्याकडे ते मोठं पात्र जे असेल तर ते एखादं मोठं पात्र घ्या। तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी गौरीचे 2-3 तुकडे करायचे आहेत, ते टाकायचे आहेत। त्याच्यामध्ये भीमसेना कापूर टाकायचा आहे, थोडंसं भीमसेनी कापूर। त्याचबरोबर त्याच्यामध्ये 4-5 लवंग टाकायच्या आहेत, तुम्हाला फूल असणारे लवंग टाका। थोडंसं गाईचं तूप तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि प्रज्वलित करायचं आहे। हे प्रज्वलित केल्यानंतर आता घराच्या कोणत्या कोपऱ्यामध्ये करायचं, तर तुम्ही अगदी म्हणजे मेन उंबरट्यावरती सुद्धा हा उपाय करून बघू शकतात, किंवा तुम्हाला जर मेन उंबरट्यावर नसेल करायचं तर आपल्या देवघरासमोर बसा आणि हा उपाय करा। काहीही गरज नाही कुठे ह्या कोपऱ्यामध्ये त्या कोपऱ्यामध्ये, तर तुम्ही तिथेही घरात बसूनही देवासमोर बसून हा उपाय करू शकतात। रामरक्षा स्तोत्र लावायचं, त्याचबरोबर तुम्ही पठण करा। जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर ते तुम्ही मोबाईलवरती, टीव्हीवरती लावा। कालभैरव अष्टक तुम्हाला पठण करायचं आहे। तारक मंत्र खूप प्रभावीशाली आणि मनाला शांती देणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे। त्याचबरोबर गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि नामस्मरण करायचं आहे आपल्या स्वामींचं, श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचं। अगदी छोटंसं आणि तुम्हाला अर्धा तास लागणारी ही सेवा जी आहे ती तुम्हाला भरभरून काही फळ देणारी आहे। कितीही तुम्ही म्हणजे फक्त मनामध्ये ही सेवा करत असताना काही वाईट विचार येऊ देऊ नका, खूप प्रभावी आहे। जर तुम्हाला शक्य होत असेल तर दररोज तुम्ही सातत्याने रोज 41 दिवस ही सेवा करून बघा, घरामध्ये नक्कीच तुम्ही स्वतः अनुभव घेताल, एवढा फरक तुम्हाला जाणवेल। जर तुम्हाला शक्य होत नसेल तर आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करा, दर गुरुवारी तुम्हाला सातत्याने ही गोष्ट करायची आहे। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।